आहा कसं काय हाय रानामध्ये बेत. चला मग सगळंच बेत बघूया. नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे मनापासून आपल्या चॅनल मध्ये. तर आज तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला वेळामावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळपासून मी काय व्हिडिओ टाकला नाही, काय नाही. तर आता येईल व्हिडिओ. आता मी प्रसादाची तयारी करतोय, म्हणजे भोग लावायचंय आम्हाला. आता जेवायला वगैरे बसले तिकडे, त्यांनी वाट पाहिल्यात. मी प्रसाद बनवतोय. यांना म्हटलं मला या चुलच काही पेटेना कवापासन, पेटून द्या सांगितलंय. तर आता बघा कसा कसा प्रसाद बनवतोय. पाणी झालंय गरम. मध्ये असं चुलीवरती काय आपण बनवत असेल का, तर भगोन्याला अशी माती लावून घ्यायची बरं का. म्हणजे ओली करायची मातीने अशी लावून घ्यायची, म्हणजे कसं काळ होत नाही पातीला. लगेच धुतलं का निघून जाते. तर ही आयडिया लक्षात ठेवा. माती जर नाहीच लावली तर तेल लावायचं. गोड तेल आपलं जो खाण्यासाठी वापरतोय का गोड तेल, ते लावायचं. ते पण निघतंय बघा काळा. पाणी आता गरम झालंय. गरम झालेलं पाणी काढून घेतलं इथं डब्यामध्ये, तांब्यामध्ये. कारण इथं कुठं सामान असते रानामध्ये, काय असते का नसते. रानातली मजा येते बरं का असं काही करताना. एक जण गेलाय मोळ झाडायला, त्यानं आणलं का मध, तर दाखवेल तुम्हाला मी मध पण. काढलं ना, आता टाकले तेल गरम व्हायला. तर आता तेल गरम झालं की मग पुढचं काय स्टेप आहे ते झालंय गरम. आणि आता टाकला आपण त्यामध्ये रवा. कसा दिसतोय. आपल्याला बनवतोय आपण प्रसाद. आता लय धूर झाला र बाबा. फुका खाली फुका. आमच्या वहिनी लावलंय फुकायला. तर आपलं होतंय. त्यानं बघा मी बोललो होतं बघा, पोरग मोळ आणायला गेलं. इकडं आंध्र दाखवू दे मला. बघा यानं मध आणली, पोळी रिकामी पोळी घेऊन आलाय. सगळं माशानं पेला मध. बघा माशा इथे बाबा त्याच्यावरती नेपालीकडेच बघा. हे बघा मध मी घेतलं एवढंच. बासकी मला खोकला लागलाय, कुठं लय खाऊ का नाही, थोडंसंच खातो. घ्या तुम्ही पण खाऊन मध. टाकताना माझ्या हातात मीच टाकलो ना, त्यामुळे ते काही दाखवलंच नाही. मी विसरलो, धूर पण लागायला. तुम्हाला वाटेल बिन साखरेचाच प्रसाद बनवला का काय. साखर टाकलेले आहे, पण मी टाकला त्यावेळेस व्हिडिओ बंद होता. हे बघा साखर इथे शिल्लक ठेवलेले आहे बघा. गाबदीशीन पाणी वाटला मधी, गरा गरा फिरवतोय. प्रसाद प्रसाद झालाय आपला प्रसाद सुरू. आता लावायचे आपल्याला भोग. तर बघा आता कसं कसं करतोय काय आपण. हे कालवा इकडला तिकडला लय येत असतो, त्याला इग्नोर मारायचं. लक्ष कोणाकडे असायचं, फक्त फक्त नेताकडे लक्ष असायचं. बधीर देवाला प्रसाद बनवतो, चप्पल घातलास म्हातारा कसा झालास. पायात चप्पल घेऊन प्रसाद जवळ पण आलास तू. चल उठ. हे बघा आता आपली चालू आहे पूजाची तयारी. अगरबत्तीचा पुडा, नारळ, पान, सुपारी, हे प्रसाद, अजून काय काय असते रे म्हातारा. त्याला चप्पल काढायच लावलं मी, पण ते त्यांनी चप्पल घातलं होतं यासाठी की तिथं काटे पडलेत. पलीकडं काटे आहे तिथं, त्यामुळे त्यांच्या पायात चप्पल होता. बाकी काय नाही, कुछ नाही. यांनी चला बरं आपले ट्रॅक्टर भकर भरायचे, अजून उभा राहिला. चालू आहे पिन काढलंय बाबा, पडल मी. चालू आहे आपली पूजा. हे बघा असं नारळ फरळ पानं सुपारी. ट्रॅक्टरची पण पूजा करतोय आम्ही. समोर इकडे उदबत्ती वगैरे लावतोय. मग फडात आग वगैरे लागते की ती अशी उदबत्ती पलीकडे गेली तर, त्यामुळे अलीकडे लावतोय आम्ही. बरोबर आहे का नाही मामा. बरोबरच म्हणत असतो मी कधी पण का नाही. हे बघा कसं केलंय आम्ही सेटअप. बघा असा. चला मग या बरं भोग लावायला. हे बघा असं भोग लावाय. यार भेरे भोगला काढे ना एवढी. हात पीत जोडून बेसोनी जरा हात वगैरे जोडून उभा राहावा. हे बघा असं भोग लावायचं. भोग लागाडा पण उगत झाले बघा आमची पूजा. आता फोडायचं नारळ. नागस बेपर गोल पाणी. हे असे असते आमची पूजा. आगीन पाणी जरा नाकरून
तोंडावरती पाणी आणायला म्हातारा आमच्या. पूजा झाल्याच्या नंतर आम्हाला नेलं शेतकऱ्यांनी जेवायला, म्हणजे आम्ही ज्याचं ऊस तोडतोय त्यांनी. आणि तिथं आमच्यासाठी खूप मस्त असं जेवण बनवलेलं होतं खूप सारं. तर आम्ही गेलो तिथं. तर बघा काय काय आहे ताटामध्ये. बघा वाटीमध्ये आमटी, भात, उंडगे, खीर, खिरामध्ये दूध, तूप आणि त्यामध्ये काजू बदाम, खूप मस्त असं आणखीन खूप काही काही बनवलेलं. तर ते काही तुम्हाला दाखवतोच की आता. शेंगदाण्याची पोळी. आणि मी आवाज देतोय नंतर, कारण तिथं होते पाहुणे वगैरे, त्यांच्या समोर वाटायले मला तेव्हा लाज. तर मी काही बोललोच नाही, गपचूप खाताना गपकान व्हिडिओ काढून घेतला हळूच. हे बघा पापड वगैरे, कुरड्या पापड्या, भज्जे, खूप काही बनवलेलं आणि खूप टेस्टी पण होतं. आणि त्या ताईनं खूप मेहनत करून पहाटे 3 पासून भला मोठा स्वयंपाक बनवला होता. आंबील तर खूपच छान होती. खूप सारे आंबील पेले आम्ही, त्यामुळे मला तर पाक सुस्ती चालती, झोपच लागत होती. भरपूर असं टेस्टी खाना होता बरं का.